ती रडत म्हणाली, तुम्हाला माझी किंमत कधीच कळली नाही. नवऱ्याने फक्त एकच वाक्य सांगितलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू थांबेनात. स्नेहा आणि अमोलचं लग्न होऊन 7 वर्ष झाली होती. सुरुवातीचे दिवस अगदी सुंदर होते. अमोल ऑफिसमधून घरी आला की स्नेहा दारात त्याची वाट पाहायची. तो थकलेला असला तरी तिच्याशी 2 मिनिटं बोलल्याशिवाय त्याचा दिवस पूर्ण व्हायचा नाही. पण लग्नाला काही वर्ष झाली आणि संसाराच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. अमोल सकाळी लवकर ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. स्नेहा दिवसभर घर, मुलगा, स्वयंपाक आणि बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळायची. दोघांमध्ये प्रेम होतं, पण ते व्यक्त करणं मात्र कुठेतरी कमी झालं होतं. एक दिवस रात्री अमोल घरी आला. स्नेहाने जेवण वाढताना विचारलं, आज खूप उशीर झाला. अमोल चिडून म्हणाला, ऑफिसमध्ये काम असतं ना, रोज वेळेत घरी यायला थोडीच जमतं. स्नेहा शांत झाली. तिने काहीच उत्तर दिलं नाही. अमोल जेवून झोपायला गेला, पण स्नेहाच्या डोळ्यात मात्र झोप नव्हती. ती स्वतःशीच म्हणाली, पूर्वी माझ्याशी 2 मिनिटं बोलण्यासाठी आतुर असणारा हा माणूस आज माझ्याशी बोलायलाही तयार नाही. दिवस असेच जाऊ लागले. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ लागले. एक दिवस तर स्नेहाने रागाच्या भरात अमोलला सांगितलं, तुम्हाला माझी किंमतच नाही. मी या घरासाठी काय करते याची तुम्हाला कधीच जाणीव नसते. अमोलही रागात म्हणाला, मग काय करू, रोज तुझ्या पाया पडू का? हे ऐकून स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. ती काहीही न बोलता खोलीत गेली. त्या रात्री दोघांनीही एकमेकांशी शब्दही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल ऑफिसला निघाला. दारातून बाहेर पडताना त्याने नेहमीप्रमाणे फक्त एवढंच म्हटलं, मी जातो. स्नेहानेही काही उत्तर दिलं नाही. पण दार बंद झाल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू आले. दुपारी स्नेहाला कपाट आवरताना एक जुना बॉक्स सापडला. त्यात त्यांच्या लग्नाच्या दिवसाचे फोटो होते. एका फोटोमध्ये अमोल तिच्याकडे पाहून हसत होता. स्नेहा तो फोटो हातात घेऊन बराच वेळ बसून राहिली. तिच्या डोळ्यासमोर त्यांच्या लग्नाचा पहिला दिवस आला. अमोलने त्यावेळी तिचा हात हातात घेऊन म्हटलं होतं, काहीही झालं तरी तुझा हात कधी सोडणार नाही. स्नेहा हळूच हसली. कुठे हरवलं आपलं ते प्रेम, ती स्वतःलाच विचारू लागली. त्याच दिवशी संध्याकाळी अमोल ऑफिसमधून घरी आला. पण आज त्याच्या हातात एक छोटंसं गिफ्ट होतं. स्नेहाने विचारलं, हे काय? अमोल काहीच बोलला नाही. त्याने ते गिफ्ट तिच्या हातात दिलं. स्नेहाने उघडलं. आत एक सुंदर साडी होती. तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं. कशासाठी? अमोल हळू आवाजात म्हणाला, कारण आज मला जाणवलं तू माझ्यासाठी किती काही करतेस. स्नेहा काही बोलली नाही. अमोल पुढे म्हणाला, मी रोज ऑफिसमध्ये पैसे कमवण्यासाठी धावतोय, पण त्या पैशांपेक्षा माझ्यासाठी तू जास्त मौल्यवान आहेस. हे मी विसरलो. स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. अमोल तिच्या जवळ बसला. तू म्हणाली होतीस ना, तुला माझ्याकडून काही मोठं नको, फक्त 2 प्रेमाचे शब्द हवेत. स्नेहाने मान खाली घातली. अमोल म्हणाला, मग आजपासून मी तुला रोज सांगणार, तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस. स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, मलाही समजलं, मीही तुझ्यावर राग काढत होते. तू थकून घरी येतोस हेही मी विसरले होते.
अमोलने तिचा हात हातात घेतला. आपण दोघेही चुकलो, स्नेहा म्हणाली. पण एक गोष्ट खरी आहे. काय? आपल्यात प्रेम अजूनही आहे. अमोल हसला. प्रेम कधीच संपलं नव्हतं. फक्त संसाराच्या धावपळीत ते दिसेनासं झालं होतं. त्या दिवसानंतर त्यांच्या संसारात मोठा बदल झाला. अमोल आठवड्यातून एक दिवस स्नेहाला बाहेर घेऊन जायचा. स्नेहा अमोल ऑफिसमधून आला की त्याच्यासोबत थोडा वेळ बसायची. दोघांनी एक नियम केला. राग आला तरी रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांशी बोलायचं. कारण त्यांना कळलं होतं, संसार मोठ्या गोष्टींनी टिकत नाही. तो टिकतो एकमेकांची काळजी घेण्याने, एकमेकांना समजून घेण्याने आणि रोज थोडंसं प्रेम व्यक्त करण्याने. काही महिन्यांनी त्यांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आला. अमोलने स्नेहाला एक छोटंसं पत्र दिलं. त्यात फक्त एक वाक्य लिहिलं होतं. तुझ्यासोबत लग्न केलं हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर निर्णय होता आणि प्रत्येक दिवशी पुन्हा तुलाच निवडेन. स्नेहाने ते पत्र छातीशी धरलं. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि डोळ्यात अश्रू. कारण तिला त्या दिवशी पुन्हा एकदा जाणवलं, खरं प्रेम म्हणजे रोज आय लव्ह यू म्हणणं नाही, तर आयुष्य कितीही कठीण झालं तरी मी तुझ्या सोबत आहे हे कृतीतून दाखवणं. नवरा बायकोच्या नात्यात भांडणं होतात, गैरसमज होतात, पण एकमेकांना सोडून देण्याऐवजी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर साधासुधा संसारही स्वर्गासारखा होऊ शकतो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तुमचं एक शेअर ही कथा आणखी लोकांपर्यंत पोहोचवू शकते. अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.